चला एक्सेल टीमचे कर्णधार आणि मार्केवाडी टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. दरम्यान इथे धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. विकेट प्रत्येक गोलंदाजानं विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. तेजस भवारे गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं देखील विकेट मिळवली आहे, ज्याने बॅटिंग करत असताना स्टार्ट खऱ्या अर्थानं चांगला मिळवून दिला होता. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, फटका फसलाय. तेजस चेंडू खाली पाहायला मिळतोय. तेजसनं टाकलेला बॉल तेजसनं इथे जेल कॅरी केला आहे आणि इथून मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश देखील पाहत होतोय. सतरा धावा धाव फलकावरती आहेत. 17. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता या ठिकाणी अनिल आपल्याला पाहायला मिळेल, जो खऱ्या अर्थानं 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीर आणि त्यानंतर हर्षल या दोन फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. ते दोन फलंदाज वगळता कोणताही फलंदाज इथे चांगली कामगिरी करू शकला नाहीये. खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती अपेक्षा होती, ज्यांच्यावरती दामोदार होती, ज्यांच्यावरती संपूर्ण टीमचा भरोसा होता, ते अपयशी ठरलेत. इथे मात्र आणखीन एक फटका फसलाय प्रत्येक आणि इथे विकेट हॅट्रिक संपादित करत असताना तेजस भवारे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मेडन टाकलं ते देखील आपण पाहताय. काव्या 11 उत्कृष्ट दैबली टीमचा आपण पाहताय नितीन भोईरनं. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता विकेट हॅट्रिक देखील आपण पाहताय या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तेजस भवारे. जबरदस्त गोलंदाजी.